कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। मला महाजी शिंदे पुरस्कार दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पोटदुखी, तर जितना जलोगे जलकर एक दिन राख हो जाओगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, उद्धव ठाकरेंच्या धक्का पुरुष विधानाचा एकनाथ शिंदेंकडून जोरदार समाचार। शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय, तर पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। तर शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नहीं, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर, शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक, तर हडपसरमध्ये सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला सुद्धा उपस्थित राहणार। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची महत्वाची भूमिका, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं, पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक। मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, तर मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमासंदर्भात भेट होणार असल्याची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्याचं प्रकरण, तर आता निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्षांची भूमिका, यासह सुनील केदारांप्रमाणे कोकाटेंवर सुद्धा तात्काळ कारवाई व्हावी, काँग्रेसची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणार, सदनिका घोटाळ्यामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार। आमदार सुरेश धस आज मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यावर, संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर दोन्ही कुटुंबांसह ग्रामस्थांशी सुद्धा साधणार संवाद। भाजप आमदार सुरेश धसांच्या निवडीला विरोधी उमेदवार मेहबूब शेख यांचं आव्हान, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान केल्याचा आरोप, धसांसह निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश, 5 मार्चला सुनावणी। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांचं स्टेटस सध्या चर्चेत, गळ्यात भगवं उपरणं असलेला फोटो स्टेटसला, धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। निधी वाटपात महायुतीमध्ये पहिलं प्राधान्य भाजपलाच, त्यानंतर महायुतीतील सरपंचांना मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीच्या गावांना टार्गेट करून भाजपात प्रवेश देण्याच्या सुद्धा सूचना। राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, तर आता 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार, साखर उत्पादन उतार्यामध्ये कोल्हापूर विभागाची आघाडी, 20 लाख क्विंटल गाळप सध्या पूर्ण। जीबीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात, तर जनआरोग्यासह पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेतनं उपचाराचा खर्च मिळणार, आरोग्य विमा असणाऱ्यांना सरकारी योजनेतनं मदत मिळणार नाही। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सध्या सुरुवात, तर भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच लगबग, मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात, महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये गतविजेत्या मुंबईचा पराभव, विदर्भाचा 80 धावांनी विजय, तर केरळ आणि विदर्भ यांच्यामध्ये 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।